महाराष्ट्राचा भूगोल. प्रमुख पिकांची माहिती. भात, धान, तांदूळ, ओरायझा सटायव्हा. मूळ स्थान दक्षिण भारत. हंगाम खरीप व रब्बी. भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे 29% क्षेत्र भात या पिकाखाली आहे. जागतिक भात उत्पादनात भारताचा वाटा 21% आहे. भात उत्पादनात जगात चीननंतर भारताचा द्वितीय क्रमांक लागतो. भात भारतात मुख्यतः खरीप हंगामात घेतात. भात हे भारतातील 60% लोकांचे मुख्य अन्न आहे. देशातील लागवडीखालील क्षेत्रापैकी 22% क्षेत्र व उत्पादन भाताचे आहे. अशा प्रकारे भारतातील सर्वाधिक शेतजमीन व भात या पिकाखाली आहे. देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात भाताचा वाटा 41% आहे. महाराष्ट्रात भाताखाली 15.75 लाख हेक्टर क्षेत्र, 29.96 लाख टन उत्पादन भारतीय उत्पादनाच्या 3.49% आहे. सर्वाधिक भात उत्पादन करणारा विभाग कोकण. महाराष्ट्रातील सर्वाधिक भाताचे उत्पादन व क्षेत्र असणारा जिल्हा ठाणे. महाराष्ट्रात सर्वाधिक दर हेक्टरी तांदूळ उत्पादन असणारा जिल्हा कोल्हापूर. जागतिक तांदूळ संशोधन केंद्र मनिला, फिलिपाईन्स. राष्ट्रीय भात संशोधन संस्था CRRI, कटक. हवामान. भातास उष्ण व दमट हवामान मानवते. पिकाच्या वाढीच्या काळात सरासरी तापमान 23 ते 32 अंश सेल्सिअस लागते. पाऊस 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त असावा लागतो. 65 ते 70% आर्द्रता पोषक असते. जाती. हरित क्रांतीत वाटा असणारे जात जया, बासमती, RI 8, तायचुंग नेटिव्ह 1. सुगंधी जाती. बासमती पुसा 33, बासमती 370, T3, आंबेमोहोर, सुगंधा, कमोद, कन्नसाळ, पवना, इंद्रायणी, पुसा, बासमती, भोगावती व फुले समृद्धी, प्रभावती, आविष्कार इत्यादी सुगंधी जाती आहेत. भातासाठी वापरले जाणारे तणनाशक ब्युटाक्लोर. वर्षातून 2 वेळा तांदळाचे पीक घेणारे राज्य आंध्र प्रदेश. वर्षातून 3 वेळा तांदळाचे पीक घेणारे राज्य तामिळनाडू. ज्वारी. मूळ स्थान आफ्रिका. हंगाम खरीप व रब्बी. ज्वारीच्या क्षेत्राबाबत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे तर उत्पादनात द्वितीय क्रमांकावर आहे. भारतात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. भारताच्या ज्वारीच्या क्षेत्रापैकी 40% क्षेत्र व 57% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. 2 नंबर कर्नाटक, 3 नंबर आंध्र प्रदेश व 4 नंबर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात ज्वारीचा वाटा 53% आहे. ज्वारीचे उत्पादन वापरापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात ज्वारीचा वाटा 53% आहे. ज्वारीचे उत्पादन वापरापेक्षा जास्त आहे. पूर्व तर पिकाखालील क्षेत्रात ज्वारीचा वाटा 43% आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर अहमदनगर व पुण्याचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे जिल्हे सोलापूर, अहमदनगर, पुणे इत्यादी. महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे जिल्हे सोलापूर. ज्वारीमध्ये असणारे प्रथिनांचे प्रमाण 10 ते 12%. शाळूसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील ठिकाण बार्शी, सोलापूर. जाती CHS 1, 5, 9, 14, 6 इत्यादी. SPV 946, CHH 8, 13, 15 सुधारित. स्वाती SVP 86, मालदांडी 35, सिलेक्शन 3, फुले माऊली, फुले अनुराधा इत्यादी. पीक 45 दिवसांचे 8 आठवड्यापर्यंत असताना ज्वारीच्या ताटात जनावरांना हानिकारक हायड्रोसायनिक ॲसिड असते. प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ, सोलापूर. गहू. ट्रिटिकम ॲस्टिवम. मूळ स्थान भारत, अफगाणिस्तान, रशिया. हंगाम रब्बी.
जगात गव्हाखालील सर्वाधिक उत्पादन असणारा देश चीन. जगातील सर्वाधिक गव्हाचे क्षेत्र असणारा देश भारत. जागतिक गहू उत्पादनात भारताचा क्रमांक द्वितीय. जागतिक गहू उत्पादनात भारताचा वाटा 3.5%. देशात सर्वाधिक दर हेक्टरी गव्हाचे उत्पादन असणारे. देशाचे गव्हाचे कोठार म्हणून ओळखले जाणारे राज्य पंजाब. देशात पिकांखालील क्षेत्रापैकी गव्हाखालील क्षेत्र 13% व भारताच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात गव्हाचा वाटा 25%. राज्यात गव्हाखाली सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे जिल्हे अहमदनगर, नाशिक, पुणे इत्यादी. गव्हाच्या जाती: बागायत गहू HD 2189 सरबती, सोनालिका, कल्याण सोना, अजिंठा, पंचवटी. हरित क्रांतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या बुटक्या मेक्सिकन जाती कल्याण सोना, सोनालिका इत्यादी. रोग: गव्हावरती तांबेरा, गेरवा, मावा, तुडतुडे, कूज, स्मट, रस्ट इत्यादी. गव्हावर 2,4-D हे द्विबीजपत्री तणनाशक फवारतात. बाजरी. मूळ स्थान आफ्रिका. बाजरीचे सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन करणारा जिल्हा नाशिक, राज्याच्या 23%. बाजरीचे सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन असणारा जिल्हा जालना. हंगाम: बाजरी हे खरीप हंगामातील पीक आहे. हे राज्यातील अवर्षणग्रस्त भागात घेतले जाते. जाती संकरित वाण MH 179, MH 208, MH 169, 143, शांती, श्रद्धा, सबुरी. सुधारित वाण ICTP 8203, ICMU 155. रोग: बाजरीवरती केवडा, गोसावी किंवा बुवा, अर्गट, चिकटा. बाजरीत असणारे विषारी अल्काइन आर्गोटॉक्झिन. मका. झिया मेझ. मूळ स्थान अमेरिका. जगातील पहिले संकरित पिकाचे वाण मका. भारतात मक्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कर्नाटक, 2 नंबर उत्तर प्रदेश, 3 नंबर बिहार. जाती संकरित डेक्कन डबल हायब्रीड, गंगा सफेद 2-5, पारस, अरुण, किरण, सूर्या, पुसा हायब्रीड 1-2. मका संकरित जाती सरताज, गंगा 11, त्रिशूलता, संयुक्त वाण, मांजरी, युनिस, आफ्रिकन टॉल, पंचगंगा इत्यादी. तेलबिया किंवा गळिताची पिके. जागतिक उत्पादनापैकी भारतात तेलबिया उत्पादन भुईमूग 1/3, तीळ 1/4, एरंडी 1/5, सरसो किंवा मोहरी 1/6. राज्यातील तेलबियांचे एकूण व दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन असणारा जिल्हा कोल्हापूर. तेलबियांचे सर्वात कमी क्षेत्र व उत्पादन करणारा असणारा जिल्हा रायगड. भुईमूग. भुईमूग हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशातील पीक आहे. 1800 मध्ये पोर्तुगीजांनी ते भारतात आणले. सध्या भुईमुगाच्या उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक उत्पादनाच्या 32% उत्पादन. भुईमुगास तेलबियांचा राजा म्हणतात. याच्या स्वस्त भावामुळे भुईमुगास गरिबाचा बदाम म्हणतात. केंद्रीय भुईमूग संशोधन केंद्र जुनागड, गुजरात येथे आहे. महाराष्ट्राचे राज्यस्तरीय तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक भुईमूग उत्पादन करणारे जिल्हे: 1 नंबर अमरावती, 2 नंबर धुळे, 3 नंबर सातारा, 4 नंबर उस्मानाबाद. जाती SB 11, फुले प्रगती 24, फुले व्यास 220, टॅग 24, कोपरगाव 1, फुले उनय JL 286, TG 26, टॅग 10, कराड 411, कोयना SB 11, ट्रॉम्बे, कोकण, कोकण गौरव इत्यादी. सोयाबीन. याचे मूळस्थान चीन असून सोयाबीन हे कडधान्य व तेलबिया अशा दोन्ही वर्गात येते. यात 18% तेल व 40% ते 42% प्रथिने असतात. जगातील 48 तेल व 50% प्रथिनांची गरज सोयाबीन भागविते. सोयाबीनपासून तेल, डाळ व सोया दूध तयार करतात.
सोयाबीनमध्ये पिष्टमय पदार्थ कमी असल्यामुळे सोयाबीनचा आहार हृदयरोग, यकृत, मूत्रपिंडांच्या रुग्णांना योग्य ठरतो. सोयाबीनच्या गुणधर्मामुळे सोयाबीनला चमत्कारिक पीक म्हणतात. सोयाबीनला पाश्चात्य देशात कामधेनू तर चीनमध्ये मातीतील सोने संबोधतात. सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश चीन. भारतात 1968 मध्ये सर्वप्रथम सोयाबीनची लागवड केली गेली. भारतीय तेलबिया उत्पादनात भुईमूग व मोहरीनंतर सोयाबीनचा क्रमांक लागतो. केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र इंदोर, मध्य प्रदेश येथे आहे. महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र नागपूर जिल्ह्यात आहे. राज्याच्या तेलबिया क्षेत्रात सोयाबीनचा हिस्सा 65.4% असून उत्पन्नात 78.84% वाटा आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात व उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक द्वितीय आहे. पिवळे सोयाबीनचे उत्पादन करणारे जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर इत्यादी. सुधारित जाती MSCS 13, MSCS 57 ह्या आहेत उन्हाळी हंगामातील. तसेच मोनिटा PK 1029, फुले कल्याणी, सूर्यफूल. मूळ स्थान अमेरिका. सूर्यफुलास पिवळे सोने म्हणून ओळखतात. जागतिक तेलबियांच्या उत्पादनात सूर्यफुलाचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अग्रेसर राज्य: 1 नंबर कर्नाटक, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर आंध्र प्रदेश. सूर्यफुलाच्या बियात तेलाचे प्रमाण असते 38 ते 45%. ह्या तेलात 70% लिनोलिक आम्ल असल्याने हे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. भारतात 1969 पासून सूर्यफुलाची लागवड सुरू झाली. जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक क्षेत्र उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडचा क्रमांक लागतो. सुधारित वाण मॉर्डेन MS 56, EC 68414, भानू, सूर्या इत्यादी. संकरित जाती LDM RSH 1, MSFH 18 केवडा व तांबेरा रोग प्रतिबंधक आहे. करडई. करडईमध्ये लिनोलिक सिंगनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर नियंत्रण राहते. त्यामुळे हृदयरोगासाठी उपयुक्त सफोला तेल करडईपासून बनवतात. करडईचे मूळ स्थान अफगाणिस्तान आहे. करडईच्या लागवडीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. देशाच्या करडई क्षेत्रापैकी महाराष्ट्रात राज्याच्या 74% क्षेत्र व 69% उत्पादन आहे. महाराष्ट्रात तेलबियांत भुईमुगानंतर करडईचा क्रमांक लागतो. करडईच्या जाती N62, गिरणा, तारा, भीमा, शारदा, नागपूर 7, फुले, कुसुमा, नारी 6, नारी. जगात मोहरी उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या 80% मोहरी उत्पादन भारतात होते. भारतात राजस्थान हे सर्वाधिक मोहरी उत्पादन करणारे राज्य आहे. जाती वरुणा, सीता, पुसा, बोल्ड, TM4, क्रांती, पुसा, जय किसान, ACN 9 इत्यादी. कडधान्य. तूर. महाराष्ट्र हे भारतातील तूर पिकवणारे प्रमुख राज्य आहे. राज्याच्या देशातील तुरीच्या क्षेत्राच्या 29% वाटा असून उत्पादनात 26% वाटा आहे. प्रमुख तूर उत्पादक राज्य महाराष्ट्र, 2 नंबर उत्तर प्रदेश, 3 नंबर कर्नाटक. राज्यात तुरीचे सर्वाधिक उत्पादन यवतमाळ जिल्ह्यात होते. जाती BDN, तांबडा रंग, पांढरा रंग दोन्ही मर रोगास प्रतिकारक्षम. विशाखा, भाभा संशोधन केंद्राने तयार केलेली आहे. विशाखा प्रजात. सर्व दाण्यात लवकर तयार होणारा वाण इक्रिसॅट, आंध्र प्रदेशात. बदनापूर, विपुला या अजून काही प्रकारच्या जाती आहेत. हरभरा. मूळ स्थान आशिया. डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात हरभऱ्याचा भारतात प्रथम क्रमांक आहे. देशाच्या उत्पादनात राज्याचा वाटा 21% आहे. महाराष्ट्र हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे. हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असून 80% हरभरा जिरायती तर 20% बागायती क्षेत्रात घेतात. सुधारित जाती विकास, फुलेजी, विजय, फुलेजी 5, विश्वास, विशाल, श्वेता, भारती, निफाड 69,
59. वरंगळ दिग्विजय. मूग. मुगाच्या क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा देशात प्रथम तर सरासरी उत्पादनात चौथा क्रमांक लागतो. राज्याच्या कडधान्य उत्पादनात मुगाचा दुसरा क्रमांक लागतो. मुगाचे उत्पादन प्रामुख्याने मराठवाडा विभागात होते. उडीद. उडीदाचे देशातील सर्वाधिक क्षेत्र 17% क्षेत्र व 15% उत्पादन महाराष्ट्रात होते. उडीदामध्ये फॉस्फोरिक आम्ल असते. व्यापारिक पिके. ऊस. मूळ स्थान न्यू गिनी व भारत. जगाचे साखरेचे कोठार म्हणून ओळखला जाणारा देश क्युबा. जागतिक ऊसाच्या लागवडीपैकी भारतात 37% क्षेत्र असून भारत जगात आघाडीवर आहे. जागतिक साखर उत्पादनात द्वितीय क्रमांकावर असणारा देश भारत. साखर उत्पादनात अग्रेसर राज्य महाराष्ट्र. ऊस लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र व उत्पादन असणारे राज्य. 1. उत्तर प्रदेश. उत्पादन 44%. 2 नंबर महाराष्ट्र. 3 नंबर कर्नाटक. 4 नंबर तमिळनाडू. भारतात साखरेचा सर्वाधिक उतारा असणारे राज्य महाराष्ट्र 11%. महाराष्ट्रात ऊसाखालील सर्वाधिक क्षेत्र व सर्वाधिक उत्पादन असणारा जिल्हा कोल्हापूर. 1912 मध्ये ऊस पैदास केंद्राची शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट स्थापना कोइंबतूर येथे करण्यात आली. अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्र लखनौ येथे 1952 मध्ये स्थापन झाले. महाराष्ट्र राज्याच्या सिंचन क्षमतेपैकी ऊसासाठी वापर केला जातो 70%. राज्यात ऊसाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्हे कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक इत्यादी. लागवड हंगाम: आडसाली, पूर्व हंगामी, सुरू हंगामी व खोडवा. जाती: को 470, संपदा, को 740, कोयम, कृष्णा, नीरा, को 8014, महालक्ष्मी, कोसी 671, कोसी 7219. गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध ठिकाण कोल्हापूर. ऊस जोपासण्याच्या नव्या पद्धतीचा विकास करण्यासाठी 1892 मध्ये पुण्याजवळ मांजरी येथे भारतातील पहिले प्रायोगिक संशोधन संस्था उघडण्यात आली. तिचे नामकरण आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असे झाले आहे. सातारा जिल्ह्यात निरेजवळ पाडेगाव येथे 1932 मध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र स्थापन झाले. प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर. प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र वसमतनगर परभणी. कापूस. कापसाला पांढरे सोने, पांढरी लोकर म्हणून संबोधतात. जगात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा देश चीन. संकरित कापसाचे जनक सी.टी. पटेल. भारतात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र 31 लाख हेक्टर एकट्या महाराष्ट्रात आहे. ते देशाच्या 33.8% आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र क्षेत्र प्रथम आहे. उत्पादनात गुजरात नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे कापसाचे सर्वाधिक क्षेत्र यवतमाळमध्ये असून त्यानंतर अमरावती व जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात कापसाचे सर्वाधिक उत्पादन जळगाव, नंतर यवतमाळ व नंतर अमरावती येथे होते. महाराष्ट्रातील कापसाच्या बाजारपेठा: खामगाव, बाळापूर, पातूर व अकोट इत्यादी. कापसाच्या नवीन जातीचे प्रयोगशाळेत परीक्षण करून त्याच्या प्रती निश्चित करण्यासाठी 1924 मध्ये मुंबई येथे कॉटन टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीची स्थापना झाली. या संस्थेच्या देशात 11 प्रयोगशाळा असून एक महाराष्ट्रात नांदेड येथे आहे. भारतातील विविध कापसाच्या जातीच्या संकलनासाठी 1976 मध्ये नागपूर येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चची स्थापना झाली. जाती: AKH 45, हिर, सुरम, इजिप्शियन, बार्बाडेन्स, लक्ष्मी, LR 5, कोपरगाव 493, नागनाथ, रेणुका इत्यादी. संकरित जाती: संकर 4, NHH 44, AKH 468, वरलक्ष्मी, सावित्री, संकर 6, फुले, DCH 32, फुले 388, NHH 44. बोंड अळीस प्रतिबंधक नवीन संशोधन केलेली जात बीटी कॉटन, बॅसिलस थुलेंजेरिस. महाराष्ट्रासाठी विकसित केलेले बीटी कापसाची जात
MECH12 MRC 7301. महाराष्ट्रासाठी विकसित केलेले बीटी संकरित वाण, राशी, शक्ती, साई, अंकुर 9. MECH12 MRC 7301, MRC 7326, तुलसी, वरुणा, दुर्गा, बन्नी, मल्लिका इत्यादी. कापूस एकाधिकार योजना. ही योजना 1971 मध्ये सुरू झाली. यासाठी कापूस खरेदी कापूस मार्केटिंग फेडरेशन करीत आहे. 1984 पासून कापूस खरेदी करण्याचे कार्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडे आहे. अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. वसंतराव नाईक हे या योजनेचे प्रवर्तक आहे. उद्देश शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देणारी मक्तेदारी नाहीशी करणे तसेच मध्यस्थांचे उच्चाटन करणे. प्रमुख पिकांखालील क्षेत्र: तांदूळ 1490,000 हेक्टर, गहू 972,000 हेक्टर, ज्वारी 2,51,000 हेक्टर, बाजरी 690,000 हेक्टर, कापूस 4,353,000 हेक्टर, भुईमूग 275,000 हेक्टर. एकूण अन्नधान्य 10,225,000 हेक्टर. फलोत्पादन. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुरगाव हरियाणा येथे आहे. सध्या एकूण 15.37 लाख हेक्टर क्षेत्र फळपिकाखाली आहे. ताजी फळे, भाज्या व फुले निर्यातीत प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे. आंबा मँजिफेरा इंडिका. भारत हा जगातील आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक असून जागतिक आंब्याच्या उत्पादनापैकी 66% उत्पादन भारतात होते. ताज्या आंब्याच्या निर्यातीत भारताचा वाटा 13% आहे. आंबा संशोधन केंद्र नुझीवीड, विजयवाडा, आंध्र प्रदेश 1984 येथे स्थापन झाले आहे. आंब्याच्या एकूण निर्यातीत हापूस आंब्याचा वाटा 85% आहे. भारतात आंब्याचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य उत्तर प्रदेश आहे. भारतात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश, गुजरात असा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील आंबा उत्पादनाचा उतरता क्रम: 1 नंबर रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 नांदेड, 4 अहमदनगर, 5 रायगड. जाती: लंगडा दशहरी उत्तर प्रदेश, तोतापुरी कर्नाटक, केशर गुजरात, नीलम दक्षिण भारत, करेल, पायरी, दूधपेठा, हापूस, पायरी, रत्ना, राजापुरी, केशर, बैंगनपल्ली, नीलम, निरंजन, केशर, रत्ना, सिंधू, वेंगुर्ला इत्यादी. साई सुगंध ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. केळी. केळीचे मूळ स्थान आसाम मानले जाते. भारत हा जगात केळीचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जगातील केळीच्या उत्पादनात भारताचा 11% वाटा आहे. भारतीय फळांच्या क्षेत्रात केळीचा 20% वाटा असून उत्पादनात सर्वाधिक म्हणजे 32% वाटा आहे. भारतात केळीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात देशाच्या केळी उत्पादनापैकी 14% क्षेत्र असून देशाच्या 50% उत्पादन होते. महाराष्ट्रातील वसई व भुसावळची केळी प्रसिद्ध आहे. भारतात केळीचे सर्वाधिक दर हेक्टरी उत्पादन महाराष्ट्रात, त्यानंतर गुजरात व तामिळनाडू व त्यानंतर आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रात सर्वाधिक केळीची लागवड असणारा जिल्हा जळगाव, राज्याच्या 80% क्षेत्र. जाती: बसराई, कॅव्हेंडिश, हरियाल, बॉम्बे ग्रीन, अर्धापुरी, ग्रँड नॅन, बन केळी इत्यादी. द्राक्ष. द्राक्ष हे मूळचे अर्मेनियातील पीक आहे. भारताची द्राक्ष उत्पादकता जागतिक सरासरीहून अधिक आहे. महाराष्ट्र हे द्राक्ष पिकवणाऱ्या राज्यांत अग्रेसर असून भारतातील द्राक्ष लागवडीपैकी 74% क्षेत्र व 65% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध जिल्हे: नाशिक राज्याच्या 50% क्षेत्र, तासगाव सांगली, जुन्नर पुणे, साक्री धुळे. द्राक्ष निर्यातीसाठी सहकारी क्षेत्रातील संस्था जी शेतकऱ्यांना शीत गोदामे उपलब्ध करून देते व युरोपियन बाजार द्राक्ष विक्रीसाठी पाठविते. महाग ग्रेप. जाती: बेदाना, मध्य व रस निर्मितीसाठी थॉम्सन सीडलेस,
तास ए गणेश, सोनाका, शरद सीडलेस, माणिक समन इत्यादी. वाईन द्राक्षरस आंबवून वाईन तयार करतात. वाईनमधील पॉलिफिनॉल या घटक द्रव्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते. यातील क्षार व जीवनसत्वामुळे शक्ती मिळते. अल्कोहोलमध्ये अन्न घटक जास्त विरघळतात व अन्नाची गोडी वाढते. जगातील 90% द्राक्ष वाईन निर्मितीसाठी वापरतात. यासाठी रसाचा ब्रिक्स निर्देशांक 23 व आम्लाचा 0.7% असावी. त्यावर 0.05% डायअमोनियम हायड्रोजन फॉस्फेट टाकतात. हे मिश्रण 70°C तापमानावर 30 मिनिटे ठेवतात. थंड झाल्यावर त्यात 2% सॅक्रोमायसिन सिरिव्हिसी हे कल्चर घालून आंबविण्यास ठेवतात. 4 ते 5 दिवसात 9 ते 10% अल्कोहोल तयार होऊन आंबविण्याची क्रिया पूर्ण होते. संत्री जगात संत्री उत्पादनात अग्रेसर देश अमेरिका, 2 नंबर मेक्सिको. आशिया हे संत्रीचे मूळ स्थान आहे. नागपूरची संत्री जगात प्रसिद्ध आहे. लिंबूवर्गीय फळ लागवडीत देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक संत्रीचे उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यानंतर कर्नाटक आणि नंतर पंजाबचा क्रमांक लागतो. जाती नागपूर संत्री, किस्नो संत्रा, कुर्ग खासी, मुदखेड सीडलेस, किंग जपान. आशिया खंडातील संत्र्याची मोठी बाजारपेठ नरखेड नागपूर. महाराष्ट्रात कटोल नागपूर, वरुड अमरावती येथे संत्री प्रक्रिया उद्योग आहे. येथे संत्र्यापासून जनावरांचे खाद्य बनवितात. मोसंबी लागवडीच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र. मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा जालना, त्यानंतर औरंगाबाद आणि नांदेडचा क्रमांक लागतो. मोसंबीचे मूळ स्थान दक्षिण चीन आहे. जाती न्यूसेलर, वॉशिंग्टन नॉव्हेल, जाफा, सातगुडी, माल्टा, व्हॅलेन्शिया इत्यादी. डाळिंब हे कणखर व काटक पीक असल्यामुळे त्याची महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण भागात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. डाळिंबाच्या क्षेत्र व उत्पादनात भारतात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक, सोलापूर, अहमदनगर, सांगली जिल्ह्यात आहे. जाती गणेश, ज्योती, मृदुला, मस्कत इत्यादी. भाजीपाला लागवड महाराष्ट्रात पिकविल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या पिकाखालील क्षेत्राचा उतरता क्रमांक 1 नंबर कांदे, नंतर वांगी, टमाटे असा क्रमांक लागतो. कांदा जगात कांदा उत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक लागतो, तर भारताचा कांद्याच्या क्षेत्रात प्रथम 18.82% व उत्पादनात द्वितीय क्रमांक लागतो. जगाच्या 23 लक्ष हेक्टर क्षेत्रापैकी भारतात कांद्याचे 4.1 लाख हेक्टर क्षेत्र व उत्पादन 44.3 लाख टन आहे. कांद्याच्या निर्यातीत अनुक्रमे 1 नंबर नेदरलँड, 2 नंबर स्पेन, 3 नंबर भारत असा क्रमांक लागतो. भारतातील कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. देशाच्या 20% क्षेत्र व 22.84% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. भारतातील कांदा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 90% आहे. राज्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा देशाच्या 10%, तर राज्याच्या 37% नाशिक. कांदा उत्पादनात अग्रेसर ठिकाणे निफाड व लासलगाव नाशिक, जुन्नर व फुरसुंगी पुणे. कांदा टिकावा यासाठी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरने सुरू केलेले विकिरण प्रकल्प लासलगाव नाशिक. भाजीपाला निर्यातीत कांद्याचा वाटा 70%, 1975 पासून निर्यात नाफेड. भाजीपाला व फळे प्रक्रिया केलेला कृषी माल निर्यातीसाठी संस्था ॲपेडा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, दिल्ली. भारतातील सर्वात मोठा फळ प्रक्रिया प्रकल्प हिमाचल प्रदेश. महाराष्ट्रातील फळ प्रक्रिया शिकविण्याचे केंद्र औरंगाबाद. महाराष्ट्रातील फळे हवाबंद डब्यात पॅक करण्याचे सर्वात जास्त उद्योग नागपूर. फळापासून जाम बनविण्याचा पहिला कारखाना महाबळेश्वर. महाराष्ट्रात भारताच्या 38 वायनरीपैकी 36 वायनरी आहेत, तर भारताच्या 225 वाईन उत्पादनापैकी 87% वाईन उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. फुलशेती फुलांचे प्रमुख उत्पादक देश अमेरिका, नेदरलँड, इटली इत्यादी. काचेच्या घरात ग्लास हाऊस नियंत्रित तापमानात फुल शेती केली जाते युरोप. लोखंडी सांगाड्यावर प्लॅस्टिक फिल्मचे आच्छादन टाकतात. तापमान आर्द्रता नियंत्रित करतात.
किंवा खोलीच्या बसविलेल्या जाळ्यावर वेली वाढवून खोली आच्छादतात. यात 80 ते 90% आर्द्रता, मंद प्रकाश व जमिनीत सतत ओलावा असतो. पॉली हाऊस. महाराष्ट्रात 1990 मध्ये नाशिक येथील फिरोज मसानी यांनी पॉली हाऊसमध्ये कार्नेशन व जरबेराची लागवड करून आधुनिक उत्पादन घेतले. फुल शेती व फुलांच्या निर्यातीचा पाया घातला. महाराष्ट्राचा फुलशेतीत देशात 3रा क्रमांक आहे. फुल शेतीबद्दल मार्गदर्शन अखिल भारतीय समन्वित पुष्प सुधार योजना, गणेशखिंड पुणे व कृषी पणन महामंडळ, गुलटेकडी, पुणे तसेच प्लास्टिकल्चर विकास केंद्र, राहुरी. आदर्श पुष्पादन केंद्राची स्थापना, राजगुरुनगर. महाराष्ट्रात नाशिक जवळ केली जाणारी फुलशेती, कार्नेशन फुलशेती. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना, अकोला, 1976. महिला कृषी संशोधन संस्था, अमरावती. नाथ सीड्सचे मुख्यालय, औरंगाबाद. महिको कृषी बियाणे, जालना. निमकर कृषी अनुसंधान संस्था, फलटण, सातारा. फलोत्पादनात प्रसिद्ध असलेली शहरे. फळ आणि प्रसिद्ध ठिकाण, हापूस आंबा, रत्नागिरी. चिकू, घोलवड, डहाणू. संत्री, नागपूर. काजू, वेंगुर्ला. बोरे, मेहरून, जळगाव. सीताफळ, दौलताबाद. केळी, वसई. कलिंगड, अलिबाग, रायगड. मोसंबी, श्रीरामपूर. स्ट्रॉबेरी, महाबळेश्वर. अंजीर, राजेवाडी, पुणे. द्राक्षे, नाशिक. फलोत्पादनात अग्रेसर जिल्हे, केळी, जळगाव, ठाणे आणि परभणी. काजू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. नारळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पेरू, नाशिक आणि पुणे. कागदी लिंबू, अहमदनगर, जळगाव व पुणे. डाळिंब, अहमदनगर व पुणे. बोर, जळगाव, धुळे आणि अहमदनगर. लिची, ठाणे, रायगड. पपई, जळगाव, नाशिक. संत्री, अमरावती, नागपूर, वर्धा. आंबा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. मोसंबी, औरंगाबाद, जळगाव. द्राक्ष, नाशिक, सांगली, पुणे. चिकू, पालघर, पुणे. सीताफळ, पुणे, औरंगाबाद. फणस, ठाणे, रायगड. अंजीर, पुणे, औरंगाबाद. दुधाची विक्री वाढावी म्हणून दूध केंद्र, आरे, दूध सरिता. महानंद. राज्यातील एकाधिकार कापूस योजनेची सुरुवात, 1971. कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी संचालनालयाने सुरू केलेली मासिक शेतकरी. शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान शीघ्रगतीने पोहोचविण्यासाठी डॅनियल बेनॉर यांच्या पुढाकाराने सुरू झालेली योजना, प्रशिक्षण व भेट योजना, ऑक्टोबर 1982. जिल्हा पातळीवर नियोजन करून 10 गुंठेपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना खते व बियाण्याच्या नव्या जाती मोफत देण्याची योजना, मिनी किट योजना, 1983 ते 84. कोरडवाहू शेतीचा विकास करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक गाव आदर्श गाव म्हणून विकसित करण्याची योजना, कृषी पंढरी योजना, 1983 ते 84. महाराष्ट्र जलवापर प्रकल्प योजना सुरू, जून 1983. कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना आधुनिक कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणारी संस्था, वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था, नागपूर, 1992. राष्ट्रीय पिके विमा योजना घोषणा, जुलै 1999. लागू झाली, ऑक्टोबर 1999 पासून सुरू. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे. महाराष्ट्रातील पहिले कृषी महाविद्यालय सुरू झालेले ठिकाण, पुणे. राष्ट्रीय पडित जमीन विकास मंडळाची स्थापना, 1985. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, 1968. विदर्भात असणारे कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 1969. विदर्भात असणारे कृषी विद्यापीठ, अकोला. मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना, परभणी, 18 मे 1972. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी, 1972. महाराष्ट्रातील पहिले व भारतातील 3रे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
महाराष्ट्रातील पहिली महिला शेती शाळा मांजरी, पुणे. महाराष्ट्रातील पहिली महिला शेती शाळा मांजरी, पुणे.